नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर मनीषा. मुलांची बुद्धिमत्ता विकसित कशी करायची यावर आपण एक सिरीज चालू केलेली आहे. तर त्यातील आज आपण 9वा पाठ लॉजिकल थिंकिंग यावर विचारविमर्श करूयात. ज्याप्रमाणे मुलांचा उजवा मेंदू कार्यरत असणं आवश्यक आहे, त्याचप्रमाणे डाव्या मेंदूला चालना मिळणं तितकंच आवश्यक आहे. डावा मेंदू हा पूर्णपणे लॉजिकल ॲनालिसिस करतो. विश्लेषण करणं हे डाव्या मेंदूचं काम आहे. अनेकदा ही गुणवत्ता नसल्यामुळे मुले व्यवहारात मागे पडतात किंवा योग्य वेळेस योग्य गोष्टी करण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळत नाही. आळशी मुलांमध्ये अनेकदा डावा मेंदू पूर्ण कार्यरत नसल्याचे दिसून येते. अनेकदा पालकांना याची गरज वाटत नाही, पण जेव्हा ही मुले जगामध्ये जातात, व्यवहारिक जगात, तेव्हा त्यांना खूप प्रॉब्लेम निर्माण होतात. व्यवसाय, जॉब करतात तेव्हा मात्र अनेक प्रसंगात त्यांना काय करावं हे कळत नाही आणि मला हे करायचंच नाही, हे जमत नाही असं म्हणून घरी बसतात. काही पालक तक्रार करतात की मुलगा अभ्यास करत नाही. तेव्हा त्या मुलाची टेस्ट घेतली. मग त्यांच्या लक्षात आलं की तो प्रचंड क्रिएटिव्ह आहे, सर्जनशील आहे. मग या टोकाच्या सर्जनशील असलेला मुलगा अतिशय सुंदर हस्ताक्षर, रेघ मारताना सुद्धा त्यांनी पेन्सिलीने किंवा म्हणजे इतके छान रेघ मारल्या की पट्टीने जसे रेघ मारल तेवढं म्हणजे त्यांनी सुद्धा सरळ येणार नाही, एवढी छान त्यांनी ती रेघ मारली. आणि रंगाचाही त्याचा खूप चांगला अभ्यास होता. पण तो अजिबात अभ्यास करत नाही किंवा होमवर्क करत नाही, पुस्तक वाचायचा टाळतो. तेव्हा मुलामध्ये अनेक गुण असतात, अनेक कला असतात, तरीही शाळेचं शिक्षण पूर्ण करणं हे आवश्यक आहे. त्यावर मग आता काय करावं असे बरेच जण किंवा पालक किंवा आई वडील आपल्याला विचारू शकतात. तेव्हा आपण एक उदाहरण बघू. एका मुलाचा उजवा मेंदू अतिशय प्रबल असतो, परंतु डावा मेंदू मात्र या मुलाकडून कमी वापरला जायचा. याचं कारण त्याला मिळणारं अक्षराचं, चित्रकलेचं कौतुक. बाकी रुटीन गोष्टी करायला त्याचा मेंदू हो म्हणत नाही. आळस हा त्याचा मोठा शत्रू असतो. मग त्याच्या आजोबानं त्याच्याशी मैत्री केली आणि एकदा त्याला सहज प्रश्न विचारला की तू सांगू शकतोस का की पैसे कोण कोण कमवतं? मग याचं मला उद्या उत्तर विचार करून दे. आता हा मुलगा दिवसभर अभ्यास करत बसला. कोण कोण पैसे कमवतो त्याला मग अनेक लोकांची त्याच्यासमोर नावे येऊ लागली. मग तो विचार करू लागला आणि मग त्यांनी आजोबाला बरेच उत्तरं सांगितली की वॉचमॅन कमवतो, तो साफसफाईवाला कमवतो, दूधवाला कमवतो, वगैरे वगैरे. आजोबा म्हणाले, वा, अरे तू तर खूप चांगला अभ्यास केलास. मग दुसऱ्या दिवशी परत त्यांनी त्याला प्रश्न विचारला की जास्त पैसे कोण कमवतो हे सांगू शकशील का? मग त्यांनी परत विचार चालू केला आणि अभ्यास चालू केला. भाजीवाला पैसा कमवतो, दूधवाला कमवतो, वॉचमन कमवतो, शेजारचे काका कमवतात, डॉक्टर, वकील, इंजिनियर सगळे कमवतात. जवळजवळ 8 ते 10 दिवस वेगवेगळ्या लोकांचे तो नावे सांगत होता. मग हा मुलगा रोज नवीन नाव सांगायचा. मग यात आजोबाचं 40 ते 50% काम झालेलं होतं. जे जास्त पैसे कमवतात आणि जे कमी कमवतात यामधला तो डिफरन्स लक्षात येऊ लागला त्याला. आणि दोघांच्या राहणीमानात काय बदल आहे हे पण त्याला हळूहळू कळू लागलं. मग त्याला आजोबांनी प्रश्न केला की जे जास्त पैसे कमवतात ते का कमवतात? या प्रश्नानंतर मात्र 10 दिवसात या मुलाची दिशाच बदलली. आधी तो म्हणाला बिल्डिंगला रंग देणारे, साफसफाई करणारे. आता त्याची विचार करण्याची पद्धत बदलली. हा 4थीतला मुलगा विचार करू लागला की मला जर उद्या विमानानं जायचं असेल, मला जर मोठ्या मोठ्या कॉन्फरन्स अटेंड करायच्या असतील, तर मला आता काय करायला हवं? आणि मग आजोबा त्याला अशा लोकांना भेटवायला लागले जे डॉक्टर्स आहेत, कंपनीत CEO आहेत, ज्यांचे स्वतःचे मोठे व्यवसाय आहेत. आणि इथे या मुलाचा
डावा मेंदू कार्यरत झाला, लॉजिकल थिंकिंग कार्यरत झाली, विश्लेषक शैली जोर धरायला लागली. तेव्हा हे एक दिवसात शक्य नाही, याला कालावधी लागला. तर आणखीन एक उदाहरण बघू. लिफ्टमध्ये जाताना वडिलांनी तिच्या लहानशा मुलीला प्रश्न केला. ती सतत बडबडणारी, सर्वांना हवी अशी, कायम बोलणारी अशी, की लिफ्टमध्ये प्लीज ओपन द डोअर, क्लोज द डोअर हे जे आवाज येतो, तर ही ताई जे बोलते, ही ताई सांगते, ही लिफ्टमध्ये ताई कुठे असते, दिसत पण नाही आणि आपल्याला आवाज येतो. बघ बरं, तू विचार कर यावर. मग त्या मुलीने विचार केला. 2 दिवसांनी पळत पळत घरात आली आणि सांगितले की ती ताईबाई वगैरे काहीच नाही. मला कळालं की ती एक सीडी असते आणि त्या सीडीतून आवाज येतो. आजीबाईंनी सांगावं अशा आविर्भावानं पूर्णत्वाने तिनं आपल्या वडिलांना समजावून सांगितलं. काय बाबा, तुम्हाला एवढंही कळत नाही? मग तेव्हा 2 दिवसात तिने किती विचार केला, किती जणांना तिने प्रश्न विचारले असेल, किती जणांना ती भेटली. ताई कुठे लपून बसली असेल, शोधून काढू आपण तिला. मग तिने लिफ्टवाल्या माणसाला पण विचारलेले असेल, लिफ्टमॅनला. मग त्याने तिला सांगितलं असेल की बाळा, या लिफ्टमध्ये ताई वगैरे नाही, सीडी असते आणि त्या सीडीतनं आवाज येतो. मग आता या प्रसंगातून तिची निर्भयता वाढली. आजूबाजूला प्रश्न विचारताना ती इतरांशी बोलायला लागली. प्रश्न विचारताना तिची चिकित्सक बुद्धी वाढायला लागली, चौकसपणा वाढला, आपोआप बुद्धीचा विकास होत गेला. मग बाबाने तिला प्रश्न केला की सीडी आपण आल्यावरच वाजते, का बरं वाजते? मग बाबांनी सांगितलं. घरात तिला बटन चालून करून दाखवलं. सीडी प्लेअर आपण बटन दाबला की लागतो. फ्रीजचं दार उघडलं की आत लाईट लागते, मायक्रोवेव्ह उघडला की आत लाईट लागते. मग तिनं पण ते करून बघितलं आणि मग बाबांनी परत प्रश्न विचारला की ती ताई आपलं नाव घेऊन प्लीज ओपन द डोअर, क्लोज डोअर म्हणेल का? मग तिला पुन्हा प्रश्न पडला, असं कसं शक्य आहे? मग तिला बाबांनी कॅमेरे दाखवले, एका मॉलमध्ये घेऊन गेले आणि तिथला कॅमेरा दाखवला आणि त्यावर तिला प्रश्न निर्माण झाले आणि मग बाबांनी त्याची उत्तरं दिली. या कॅमेऱ्यातून दिसतं कुठे? बाबांनी मग तिला ऑफिसमध्ये नेलं, दाखवलं की कॅमेरा कुठं फिट केलेला आहे. मग इथे टीव्ही आहे, या टीव्हीमध्ये सगळं दिसतं. मग टीव्हीमध्ये तिने सगळा मॉल बघितला आणि मग तिला खूप आनंद झाला. मग लगेच ती आनंदाने चित्कारली, अरे वा, अच्छा, असे कॅमेरे असतात का? मग ते माणसं कशी ओळखतात वगैरे वगैरे. मग आता तिच्या मनात नवीन नवीन गोष्टी सुरू झाल्या. हा कॅमेरा कसा काम करत असेल, कॅमेऱ्यात आवाज येतो का, मग रेकॉर्ड कसे होते, हे कॅमेरे कुठे लावलेले असतात. 5-6 वर्षाच्या मुलीला मनात नवीन विषयाचं आकलन सुरू झालं. यासाठी निमित्त काय ठरलं तर बाबाचे 4 प्रश्न, जे रोजच्या जीवनाशी संबंधित होते. प्रश्नांनी केवळ बुद्धिमत्ता वाढते असं नाही, तर निर्भयता वाढते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे निर्भय मुलाचं त्याच्या व्यक्तिमत्वाचा चांगल्या प्रकारे, निर्भय मुलंच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा चांगल्या पद्धतीने विकास करू शकतात. तर पुढचा टॉपिक घेऊन पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया. धन्यवाद.